शेतकरी बांधवांनो, जी काय आपल्या शेतामधली जी काही कानिग्रस्त कणीस असतात तर ती शेतामध्येच काढून टाकणं गरजेचं आहे. का म्हणजे शेतात काढणं म्हणजे ते आपल्या चांगल्या ढिगामध्ये येऊ द्यायचे नाही, ते काढून त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. आता इथं ही ज्वारी जी दिसायली काही सगळी, ही सगळी ह्याला कानी लागली, चांगल्या ज्वारीला पण. आणि ह्याच्यात काही ठिकाणी जे आहे ते कानिग्रस्त हे पण आहेत, दाणे पण आहेत. हे स्मट सूर्य आपण त्याला म्हणतो. आता जसं ही आपल्या ज्वारीमध्ये येतं बघा, ह्याला दाबलं की ह्याची सगळी काळी पावडर येते. हो का, ही काळी पावडर निघाली बघा ही. तर हे जे आहे ना, तर चांगल्या कणसामध्ये हे असे कानिग्रस्त कणसंसुद्धा आल्यामुळं आणि ह्याची क्लिनिंग ग्रेडिंग करताना, ह्या क्लिनिंग ग्रेडिंग युनिटमध्ये करताना आणि पॉलिशिंग तिथं करताना काय झालेलं आहे की ह्याच्यातले जे हे स्मट सोरीचे जे काही हे असे हे आहेत तर ते फुटले आणि ह्याची काळी पावडर त्या ब्रशला लागली. आणि त्या ब्रशला लागल्यानंतर हे तयार आपण जे काही म्हणजे ह्या चांगल्या दाण्यांना जे काही पॉलिशिंग करणार होतो, आपण ब्रशिंग करणार होतो, तर ते सगळी काळी कानी जी आहे ते ह्याला लागली आणि ह्याचं सगळं जे आहे ते ह्या शेतमालाचं डिटोरिएशन झालं. त्याच्यामुळं आपण शेतामध्ये स्किल्ड लेबर आणि थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष देऊन हे करणं गरजेचं आहे. अन्यथा पुढं अशा प्रकारच्या अडचणी ज्या आहेत ते येतात.